सर्वप्रथम बघूया आपण सह्याद्री पर्वत। भारतामधील जो पश्चिम घाट आहे त्याचाच महाराष्ट्रातील जो भाग आहे त्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणून ओळखतो। पश्चिम घाटाचा विस्तार आहे उत्तरेला सातमाळा डोंगरापासून तर दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत। तर सह्याद्री पसरलेला आहे उत्तरेला नंदुरबारपासून तर दक्षिणेला कोल्हापूरपर्यंत। पश्चिम घाटाची एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर तर सह्याद्री पर्वताची एकूण लांबी आहे 440 किलोमीटर। हे मुंबई उपनगर नाही आहे, हे महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा। पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार एकदम तीव्र स्वरूपाचा आहे तर पूर्वेला तो उतार मंद स्वरूपाचा होत जातो। सह्याद्री पर्वतामध्ये बेसाल्ट खडकाची जाडी ही सर्वाधिक आहे, ती आहे 2200 मीटर। सह्याद्रीची उंची ही उत्तरेकडे वाढते तर दक्षिणेकडे कमी कमी होत जाते। या उलट येतो पश्चिम घाट, याची उंची उत्तरेला कमी आहे तर दक्षिणेकडे वाढत जाते। याशिवाय गोदावरी, कृष्णा आणि भीमा यासारख्या नद्यांचा उगमस्थानाचा प्रदेश आहे सह्याद्री। सह्याद्रीलाच आपण महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणूनही ओळखतो। सह्याद्री पर्वत हा एक अवशिष्ट पर्वत आहे, तो कंकणाकृती झालेला आहे वैतरणा व सावित्री या दोन नद्यांच्या उगमापाशी। आता आपण सह्याद्री बद्दल सर्व माहिती बघितली। आता बघूया महत्त्वाची घाटमार्गे। सर्वप्रथम आहे आंबोली घाट। आंबोली घाट येतो सावंतवाडी आणि बेळगाव यांच्यामध्ये। फोंडा घाट आहे कोल्हापूर आणि पणजी दरम्यान। हनुमंते घाट येतो कोल्हापूर कणकवली किंवा कोल्हापूर कुडाळ यांच्या दरम्यान। आंबा घाट जोडतो रत्नागिरी आणि कोल्हापूरला। कुंभार्ली घाट चिपळूण आणि कराडला जोडतो। पसरणी घाट जोडतो पाचगणी आणि वाई याला। नंतर आहे पारघाट, यालाच आपण रणतुंडी घाट म्हणूनही ओळखतो, हा आहे महाड आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान। खंबाटकी घाट येतो पुणे सातारा यांच्यामध्ये। दिवे घाट आहे पुणे बारामती यांच्या दरम्यान। वरंधा घाट येतो महाड आणि पुणे यांच्यामध्ये। बोरघाट येतो मुंबई पुणे दरम्यान। चंदनापुरी घाट आहे नाशिक आणि पुणे यांच्यामध्ये। थळघाट येतो नाशिक आणि मुंबई यांच्यामध्ये। थळघाटालाच आपण कसारा घाटही म्हणतो। नंतर येतो कुंडी घाट, तो आहे देवरुख आणि कोल्हापूर यांच्यामध्ये। लळिंग घाट येतो धुळे आणि नाशिक यांच्यामध्ये। करोळ घाट येतो कोल्हापूर आणि विजयदुर्ग यांच्यामध्ये। कशेडी घाट आहे महाड आणि दापोली यांच्यामध्ये। ताम्हणे घाट जोडतो पुणे आणि माणगाव या दोन ठिकाणांना। अनुस्करा घाट आहे कोल्हापूर आणि राजापूर यांच्यामध्ये। औट्रम घाट जोडतो धुळे आणि औरंगाबादला। नंतर नाणेघाट आहे कल्याण आणि जुन्नर यांच्यामध्ये। आंबेनळी घाट येतो महाबळेश्वर आणि महाडमध्ये। शिरघाट आहे नाशिक आणि जव्हार यांच्या दरम्यान। भीमाशंकर घाट आहे पनवेल आणि नारायणगाव यांच्यामध्ये। माळशेज घाट येतो ठाणे आणि नगर यांच्यामध्ये। पालघाट हा महत्त्वाचा घाट आहे मध्य आणि दक्षिण सह्याद्रीच्या मध्ये, पण हा येतो केरळ राज्यात। नंतर येतो केळघर घाट, हा आहे सातारा आणि महाबळेश्वर या दोन ठिकाणांच्या मध्ये। यामधील सर्व घाटांची नावं आणि ते कोणत्या ठिकाणांना जोडतात हे पाठच करून घ्यायचं आहे। आता आपण बघूया महत्त्वाची शिखरे। यामध्ये बघणार आहोत शिखरांची उंची आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे ते। सर्वप्रथम कळसुबाईचे शिखर। कळसुबाईचे शिखर उंची आहे 1646 मीटर, हे आहे नगर जिल्ह्यामध्ये। हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, लक्षात ठेवा। नंतर येते साल्हेर शिखर 1567 मीटर नाशिकमध्ये। महाबळेश्वर शिखर 1438 मीटर साताऱ्यामध्ये। हरिश्चंद्रगड शिखर नगरमध्ये आहे 1424 मीटर। सप्तशृंगी शिखर नाशिकमध्ये आहे 1416 मीटर। तोरणा शिखर आहे पुणेमध्ये 1404 मीटर। राजगड शिखर आहे पुणेमध्ये 1376 मीटर। रायरेश्वरही पुण्यामध्येच आहे 1337 मीटरचे। नंतर आहे अस्तंबा शिखर, हे आहे नंदुरबारमध्ये 1525 मीटर। त्र्यंबकेश्वर आहे नाशिकमध्ये 1304 मीटर। नंतर येते शिंगे शिखर, हेही नाशिकमध्येच आहे 1293 मीटरचे। ताम्हिणी शिखर आहे पुण्यामध्ये 1226 मीटर। वैराट शिखर येते अमरावतीमध्ये 1177 मीटरचे। चिखलदरा शिखर हेही अमरावतीमध्ये आहे 1118 मीटरचे। नंतर येते गडलगट्टा शिखर, हे आहे गडचिरोलीमधले 967 मीटरचे। आता आपण सर्व शिखरे, त्यांची उंची आणि जिल्हा बघितला। हे सर्व फॅक्ट महत्त्वाचे, यालाही पाठच करावं लागते। सर्व शिखरे पाठ करताना एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मॅप बघून पाठ करता तेव्हा पाठ करायला सोपे जाते। हे कळसुबाईचे शिखर नाही तर कळसुबाईचे शिखर इथं आहे नगरमध्ये। हे आहे साल्हेर शिखर, इथं महाबळेश्वर आहे आणि इथं हरिश्चंद्रगड आहे। आता शिखरांचा उत्तर ते दक्षिण हा क्रम बघूया आपण। उत्तरेपासून स्टार्ट करू, दक्षिणेपर्यंत जाऊया। उत्तरेला सर्वप्रथम शिखर आहे अस्तंबा।
अस्तंबा, नंतर येथे हनुमान, नंतर साल्हेर आणि मुल्हेरी शिखर आहे. सप्तशृंगी हे तौला शिखर आहे. नंतर शिंगी, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, भीमाशंकर, तोरणा, राजगड आणि महाबळेश्वर. हे शिखरांचा क्रम लक्षात ठेवताना एक न्यूमोनिक्स तयार करा आणि लक्षात ठेवा. याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे, कारण आयोगाचा आवडीचा क्वेश्चन आहे की उत्तर ते दक्षिण क्रम सांगा, शिखरांचा सांगा किंवा घाटमार्गांचा. तर हे पाठ करणे गरजेचेच आहे. याआधी आपण जिल्हा आणि त्यांची उंची तर बघितलीच आहे. यामध्ये अस्तंबा शिखर आहे 1325 मीटरची नंदुरबार जिल्ह्यामध्ये. साल्हेर आहे 1537 मीटर 67 मीटर नाशिकमध्ये. सप्तशृंगी शिखर नाशिकमध्ये 1416 मीटर. शिंगी शिखर आहे नाशिकमध्ये 1293 मीटर. कळसुबाई शिखर आहे अहमदनगरमध्ये 1646 मीटर. हरिश्चंद्रगड शिखर नगरमध्ये 1424 मीटर. तोरणा हे शिखर पुण्यामध्ये आहे 1404 मीटर. राजगड आहे पुण्यामध्ये 1376 मीटर. महाबळेश्वर शिखर आहे साताऱ्यामधले 1438 मीटर. तर आपण सह्याद्री पर्वत, महत्त्वाची घाटमार्गे आणि शिखरे बघून झाली. पूर्ण स्लाईड महत्त्वाची, याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.